आली आली भाग्यलक्ष्मी। वयोला वाचवण्यासाठी टाकलेलं पाऊल तर योग्य होतं, पण आज माझ्या संसारावर संकट आलंय। बाप्पाजींना कशी सोडू मी? बाप्पाजी सुटले नाहीत आणि धर्मा भाऊजींनी वेडाच्या भरात काही करून घेतलं तर सगळा दोष माझ्यावर येईल। आणि धर्मा भाऊजींचं काही वाईट झालं तर आईने यांच्या जीवाचं वाईट करण्याची धमकी दिलीये। या घरात माझं जगणं मुश्किल होईल। आई, मला मार्ग दाखव ग। अहो दगडफेक चालू आहे, कुणीच कुणाचं ऐकायला तयार नाही साहेब। ऐकायला तयार नाहीत म्हणजे? कायदा आहे ना तुमच्या हातात, कायद्याचा वापर करा आणि सगळ्यांना वटणीवर आणा। हो पण साहेबांशी जरा बोलायला मिळालं असतं तर बरं झालं असतं। तुम्ही काय ते मॅनेज करा। बाप्पाजी फोन ठेवला पीएने। आता काय करायचं ते तुम्हीच बघा। सरिताच्या पायगुणामुळे बिराई परत आली म्हणून तिची एक भव्य मिरवणूक गावातनं काढली। काय? हो, अहो काल नाही का सूर्याच्या मित्राच्या पोटात दुखत होतं तर सरितानेच तिला बरं केलं। पण ते एक डॉक्टर म्हणून मान्य, तिने त्याला औषध देऊन बरं केलं, मान्य आहे मला। पण गावाला कुठे माहित? त्यांना आपण हा चमत्कार म्हणूनच सांगायचा। बघतोस आदित्य, सकाळपासून हे असंच चाललंय। आम्ही काय सांगायला गेलो की तेवढ्यापुरती थांबते, पुन्हा बांगड्या हातात भरते, पुन्हा काढून ठेव, पुन्हा हातात भरते। गीता, गावातल्या लोकांना एवढंच सांगायचं की सरिताच्या पायगुणामुळे बिराई गावात परत आलीये। आणि एवढंच नाही तर काल सूर्याच्या मित्राच्या पोटात दुखत होतं ना, तर सरिताने नुसता हात लावला आणि तो बरा झाला। कारण सरिता भाग्यलक्ष्मी आहे। आणि म्हणून ना सरिताची एक मोठी मिरवणूक मी गावातनं काढणार आहे। अगं लोकांनाही कळायला हवं ना की माझी सून साधी सुधी नाहीये, तर तिच्यात एक दैवी शक्ती आहे जी लोकांचं कल्याण करू शकते। आणि म्हणून गावकऱ्यांना फक्त तू सांगायचंस की सरिता ही भाग्यलक्ष्मी आहे। जयश्री बाई, नमस्कार। या बया, जयश्री बाईसने लिहिलेलं पत्र कधी लिहिलंय आहे? 21 मार्च 1988। म्हणजे 5, 10, 15, 20 आणि 2 म्हणजे 22 वर्षापूर्वीचं पत्र। काय लिहिलंय म्हणायचं? तुमच्या पदरात एक मुलगी टाकतो आहे। कोणाची मुलगी? तुम्ही गोळ्या झाडणार? अहो झाडणार म्हणजे काय, असं पेन झाडतात तसं नाही झाडणार, ठोकणार ठोकणार। त्या पीएने माझा फोन गृहमंत्री साहेबांना दिला नाही काय? आता बघा मी काय करतो ते। नाही त्या पीएला सगळी कामं टाकून त्या गृहमंत्र्यांना माझा फोन द्यायला लावला ना, नावाचा जंत्रे नाही साहेब। आणि तुम्ही काय करणार? काय जंतर मंतर काले कंकर। तुम्हीच तिचा सांभाळ करू शकता। या काय अक्षर बी दिसना झालंया, या पोरीचा बाप मोठा माणूस आहे, पण हे कुणाला बी कळता कामा नये। नाहीतर काय, नाहीतर माझा जीव जाईल। या बया, हो ना, तुला कळलं ना तर सगळ्या गावाला कळेल। आणि त्याचा परिणाम म्हणजे मी जिवंत राहणार नाही। या मुलीच्या वडिलांचं नाव आहे आली आली भाग्यलक्ष्मी।